खासगी विमानानं बँकॉकला निघालेला तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज अखेर पुण्यामध्ये परतलाय। पुण्यामध्ये परतल्यानंतर ऋषिराज सावंत यांचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे। 68 लाख खर्चून ऋषिराज सावंत आपल्या मित्रांसह बँकॉकला निघाले होते। त्यानंतर तानाजी सावंत यांनी ऋषिराज बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत काल दुपारपासून बेपत्ता होता। ऋषिराज सावंत पुण्यातून विमानानं कोणत्या ठिकाणी गेलेत याचा शोध सुरू झाला। पुणे विमानतळावर सोडायला गेलेल्या ड्रायव्हरकडून याबाबत माहिती मिळाली। ऋषिराज सावंतला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज हा बँकॉकच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर आली। 68 लाख रुपये खर्चून मित्रांसह चार्टर्ड प्लेननं तो बँकॉकला निघाला होता। बँकॉकच्या दिशेने निघालेला सावंतांचा मुलगा ऋषिराज हा पुण्यात परतला। पुण्यामध्ये परतल्यानंतर ऋषिराज सावंतचा जबाब नोंदवण्यात आला। पुणे पोलिसांकडून रात्री प्राथमिक चौकशी देखील करण्यात आली। श्रीमंतांची जी मुलं आहेत, धनिकांची मुलं आहेत, ती स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून बेरोजगारी, महागाई, बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून कुठेतरी निघून जातात। अशी अनेक प्रकरणे या महाराष्ट्रात, देशात घडत आहेत। कौटुंबिक वगैरे बिलकुल नाही, त्याच्या मनाने त्याच्या स्वइच्छेने तो गेलता। त्यातला एकच मर्माचा विषय असा की आत्ताच दुबईला जाऊन आलाय, पप्पा परत लगेच बँकॉकला 2 दिवसासाठी सोडणार नाही आणि त्याचं जाणं गरजेचं होतं त्याच्या दृष्टीकोनात। हा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे। कृपा करून माझ्या विरोधकांना राजकारणाच्या पद्धतीने चालत राहील, पण कौटुंबिक विषयामध्ये कुणीच, कारण ही वेळ कदाचित प्रत्येकावर येऊ नये पण येऊ शकते, याचं भान विरोधकांनी जोपासलं पाहिजे। तानाजी सावंतचा मुलांना किडनॅप केलेलं आहे, नंतर त्याला तो किडनॅप झालेला नाही हे प्रकरण आलं। पण एका VIP पोरांसाठी ज्या पद्धतीने तत्परता पोलिसांनी दाखवली, तसंच संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात, सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सरकार का तत्पर जागं झालं नाही, हा प्रश्न या निमित्तानं